सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे 23 वर्षांनी भाजपात पुन्हा परतले। देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या जुन्या आठवणी। मला कोणीही राजकारण शिकवू नये, एक केला तर चार निर्माण करेल। शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर भास्कर जाधवांचं पत्र। घाटनांद्रे येथील घरफोडी, चोरीचा गुन्हा उघडकीस, लाखोंचा मुद्देमाल जप्त, अल्पवयीन ताब्यात, सांगली एलसीबीची कारवाई। बेदाण्याची चीनमधून होणारी बेकायदेशीर आवक थांबवा, खासदार विशाल पाटील यांची संसदेत केली मागणी। सांगली पोलीस दलातील अंमली पदार्थ शोधक पोलीस श्वान लुसी हिचा किडनीवर हृदयविकाराने मृत्यू। शेतकऱ्यांच्या मुलूक मैदानी तोफा एकत्र, इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर, पण दोघांनी एकमेकांकडे नजरही टाकली नाही। सांगली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोजदादा सरगर यांचा 11 ऑगस्ट रोजी भाजपात होणार जाहीर प्रवेश। पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून माधुरीला परत नांदणीत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, माजी खासदार राजू शेट्टी। सांगली शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर असलेल्या पुलाच्या कामाची जयंत पाटील यांनी केली पाहणी। महादेवीला वनतारामध्ये घेऊन गेल्यानंतर नांदणीकरांनी जिओवर टाकला बहिष्कार, सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरुवात।